तर आलोय घरात कामावरशी आलोय आणि बघूया आता घरात काहीतरी जेवण पण चालू असेल आवरात आणि आलोय जरा लेट होच नेहमीपर्यंत लेट आलोय कडी वाजवतो म्हणजे त्यांना समजेल मी आलोय दरवाजा बंद केला आणि आईने काय केलाय ते दिखूया जाऊनशी म्हटले अण्णा अण्णा म्हटलं कापर आपण काढले नाही देवाच्या अंशीच पाया पडलो देवा दिवो बिवो लावलोय आणि अण्णांना भेटलोय आणि चाललोय. अण्णा काय आई जेवण करते काय? आई जेवण बनवते. जेवण होते हा आई काय चाललं काय करते जेवायला? कोलबी बटाट्याचा वल्या कांजी. कोलबीचा? अरे वा कोलबीचा काय मस्त एकदम आणि कोलिम तलथाय. कोलिम पण आईने मस्त पैकी कोलिम पण आपल्या घरचो आहे गावांशी आणलेलं कोलिम. कोलिम कोलिम काय करतेस आई? तलताय. कोलिम तलतेस आणि हे सुका हे कोलबीचा कांजी करताय. कोलबीचा कांजी. अरे एक नंबर जबरदस्त. पुन्हा आज कामावरशी यायला उशीर झालो नाही कामावरशी यायला उशीर. मला वाटलं का आई जेवण तुम्ही केलं असशील झायला असेल जेवण तर आईने मस्तपैकी बेट केलंय आणि गावांचं कोलिम आणि आईने मार्केटमधून कोलबी आणली. कोलबी आपल्या रेसिपीला मित्रांनो स्टार्ट करूया. मी बरोबर सगळं कापून घेतलंय. बटाटे तयारी झाली काय? हा तर मित्रांनो बघा आईने काय काय तयारी केली ते देखू. यांगे बटाटे कापून ठेवले. यांगे सुकट आहे म्हणजे जवला आपण बोलतो जवला आहे. इथं कोलंबी टोमॅटो कोलंबीच्या बाजूला अख्खे कापले कालवणासाठी बरोबर नाही. हा आणि हे बघा म्हणजे गावची पद्धत आईची. आई गावात पण काय करायला लागले नाही तर दोन्ही एकसाथ करील आणि एका बाजूला बरोबर नाही एका बाजूला दोन एका कालवणाला आणि जवल्याला हा ते दोन मसाले काढले दोन हलद काढले आणि मिरची नाही मिरची आणि हा लसूण अद्रक लसूण इथं कोथिंबीर कांदे पण दोनच केलेत ना ताटलीमध्ये दोन केलेत. आणि मग कढईमध्ये मस्तपैकी तेल तापलाय आणि आईची रेसिपी स्टार्ट झाली. आई तेल पण तापलाय मस्तपैकी. पहिला आई कालवण चढवशील ना? सुकाट आई पण कोलबी मस्त लागते ना खायला एक नंबर. आणि आता पाऊस आहे पावसाची जाम कोलबी पण जाम मांग भेटते मार्केटला मांग भेटली याची नाही. आणि आपल्याला मावऱ्याशिवाय जेवण चालले नाही तोंडी लावायला मावरा. आणि सुकाट बोलले आपल्या घरचीच आहे मस्तपैकी. पावसाला भाकरी बरोबर लय भारी लागते. सकाळी खावला खायचा मग तुम्ही सुरुवात केली. आईने टाकलाय तर कांदो आणि कांद्यावरती टाकले मिरची. झटपट रेसिपी आहे. टाकलं ते लसूण. आई टांगे काय करतेस मग आता? हा मग हे पटकन कांजी चारवणी हे पटकन कांजी चारवणी मी टांगे पण एक कर म्हणजे चरीला का ताबडतोब टांगे कोलिम कर. हो आई कांदो शिजलो काय? लसूण पण टाकलोस नाही. कोलबी टाकतेस नाही टाक. मग तेलावर टाकते ती कोलंबी आपली फेवरेट कोलंबी व्हाईट कोलंबी आहे एकदम. आई डोलीची कोलंबी आहे ना मावशीने बरी. आई याला तेलावर जरा शिजून घ्यायची काय. तर मित्रांनो कोलंबी ना तेलावर शिजवली ना तर त्याची जी वास पण जाते वसाटी मोडते आणि प्रॉपर शिजते. म्हणजे कोलंबी आहे ना शिजवताना तेलावर शिजवली ना तर राऊंड होते. राऊंड झाली म्हणजे असं काय ती प्रॉपर शिजते अर्धी शिजते राऊंड शिजले घ्यायला नाही. आता काय टाकणार आज? आता तांबाटी मोठी ठेवली नाही. आई तू गावात अशी गावच्या पद्धतीत तांबाटी टाकतेस का उभीच्या उभी कांद्यामध्ये? वरशिव टाकता नाही तांबाटी. मग टमाटे शिजते. बटाटे पण तेलावर मारतात आणि मग टमाटे टाकतात. मग आता काय टाकते? बटाटे. हा बटाटे टाक. आता जाणाऱ्या मित्रांनो आपल्या कालवणामध्ये बटाटी म्हणजे बटाटा एक बटाटा मस्तपैकी उभ्या उभ्या कापा केले त्याचे कांदा नाहीत बघा कसलं एकदम. हलद बिलद टाकायच्या अगोदरच कलर आला याला. थोडीशी हलद. आईने केले दोन भाग आपल्या गावच्या पद्धतीने मसाल्याचे हळदीचे.
वा 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 वा. आणि हाला टाकली काय सोऱ्यांची म्हणजे कोलंबीची वासाठी जाते आणि वास एकदम खमंग आहे आई, जबरदस्त आहे. आईचं काम चालूच आहे सांगे. आता हलाल पण टाकून जायली ना आई. कामारशाही कापरा पण नाही मी बदलेली बोलो. काहीतरी व्हिडिओ हॉल आपली आज शुक्रवार आहे नी, ते काहीतरी व्हिडिओ हॉल रेसिपी हॉल आई काहीतरी मावरा बनली होती. पण मला नाही माहित की तू जाशील मार्केटला कोलबी हाणशील. ती मला वाटतं काहीतरी बनीशील सुक्याचा खाली ते काय ते आंबार टाकूनशी. तर आई आता काय चाललं आता? आता मसालो टाकतेस मी. दाखव मसालो. हा चला आपले मसालो टाकते. हा टाक मसालो टाक. तर मित्रांनो मसाला पण आपला गेलाय. तर मस्तपैकी आईने मसाल्याला पण मस्तपैकी तेलावर मारूनशी पाणी ओतलंय. मसाला फोडणी दिला, कसला कलर आलाय. एकच मसाला, जास्त काय येत नाही ना आई. तरी पण कलर आलो जबरदस्त शिजाच्या हातीच. वा 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 वा. आई आता हे झायला काय काय आहे ते मीठ बीठ टाक पटापट. आणि त्याने रेसिपी आपल्या जवल्याला पण सुरुवात कर. आता काय टाकणार आहेस? खोबरं लावणार आहेस? हा खोबरं लावून घे. मग जरा उसरण लावशील का आता? हा जरा उसरणे लाव. ते करतानाच लाव म्हणजे टाइम पण नाही होणार. हे घेतलं आईने पुन्हा एकदा जावला सुकाट घेतला जावला सुकाट आणि ते धुवून घेणार आहे मस्तपैकी. ताजा बघा गावचा जावला आहे, सुकाट आहे. हे बघा अजूनपर्यंत कवा दिलेलं तू मला? मे महिन्यात नाही? मे महिन्यात. दाखव जरा हातात दाखव. असं हे घेऊन शिक कसं सुकाट आहे ते. हे दाखव. हातात घ्या, हातात असं घे दाखव. देखा मित्रांनो किती एकदम फ्रेश आहे, एकदम गावचं जावला. असं वाटतं आताच खाल्यावरची घेऊन आलीस आई. खरोखर आताच घेऊन आलीस खाल्यावरची असं वाटते. हे फ्रीज मध्ये ठेवलं नाही की एकदम ताजूच राहते. आपण आईतून दिलंच नाही तो फ्रीज मध्येच आपण ठेवलेला सपोर्ट राहते एकदम. आपण घरात ठेवलेलं कसं पिवलं पडते आणि फ्रीज मध्ये व्यवस्थित राहते. सफेद तसंच राहते. आई टाईम नको करू आता. नाही आई कांदे लोक लावलोय आणि आई टाकते ते. आता काय टाकते? खोबरा वाटून मस्त पैकी. खोबरा हिरवा. खोबऱ्यात काय काय घेतलं जाई? खोबऱ्यात घेतलं आला मिरची कोथिंबीर. आला मिरची कोथिंबीर रे सगळा. खोबरा पण लावलाय आणि रस पाहिजे तर आपल्याला कर. मस्त एकदम कलर आणि वास पण जबरदस्त सुटली आई घरभर. बटाटा पण शिजला असेल ना बऱ्यापैकी. आणि आई हे झायला असेल नाही ते यांगे पण आपलं जावला पण तयार करायला घेचल. बघा कलर पण मस्त आलाय आपला. खोबरा पण लावून झाला नाही. आता टाकतो तर चवीनुसार मीठ. वा वा वा. आणि आई कोलबीचा कांजी बोललीस नाही तर कोलबीचा कांजी बोलायला लय भारी वाटते मला खायला. आता टाकते ते वरून कोथिंबीर. कालवणात टाकली नाही का चवच लय भारी येते. पण कुठलीच रेसिपी आहे आई कोथिंबीर टाकल्याशिवाय पुरी होय नाही अशी कंडिशन आहे. कोथिंबीर लय भारी एकदम चव येते प्रत्येक रेसिपी. भाजी असो ना ते कांजी असो, मटन असो, चिकन असो, व्हेज नॉन व्हेज काय पण करा कोथिंबीर शिवाय चव नाही. चल आई चवला म्हणजे सुकट पण बनायला सुरुवात करते. स्टार्ट केली आईने. टाकलं ते तव्यात तेल, पॅन मध्ये तेल टाकलं आणि इथं आपला कालवण पण शिजते. आणि आई यात काय केलास? भाजी. हो बापरे ही पण भाजी पण आहे ना. भाजी पण केली आहे मस्त फ्लावर वगैरे. चला आपण बनवूया आज जाऊला. आई भाकरी बनवलीस नी? रोटी होतले. रोटींची खायलाच मजा एकदम. तेल पण तापलाय आणि टाकते ते कांदो. आई आपली हळूहळू काय ना काय ते आपल्याला बनीत असते मस्तपैकी. कांद्याला पण आता थोडा वेळ शिजून घ्यायचा, ब्राऊन करायचा आहे. कांदो पण एकदम बऱ्यापैकी शिजलोय रे, ब्राऊन झालोय ते. आता काय टाकतेस?
टमाटे नी? टमाटे. टाक टमाटे चल. मिरची कुटून. हा, जा. मिरची, थोडासा लसूण, त्याला पण मिक्स करून घेणार आहोत. रेसिपी आपल्याला एक जवल्याची, आपला आवडता जवला इथं आहे. जवला लय आवडते मला, तुम्हाला पण आवडत असेल. आता जाणार ते टोमॅटो. आपला टॉप सुकाट टमाटा पण शिजला आहे कांद्यावरती. आणि आता जाणार आहे ते जवला म्हणजे सुकाट, आपले फेवरेट सुकाट. पये पये दिसता नाही, पयांगत नाही दिसते, आवडी मोठी मोठी सुकाट आहे एकदम. सुकटीमध्ये पण क्वालिटी असते नाही? मग 2-3 प्रकारचे सुकटे असतात नी? हो. कसले काय काय असते? बारीक सुकट असते, मोठी सुकट असते. बारीक सुकाट, भुसं पोळी असते, बारीक 2-3 क्वालिटी असते ना. आणि आपण आपल्या गावातच आहे बोला, आपण सुकट आपल्या घरची आहे आणि आपल्यासाठी चांगलीच ठेवतो सुकट. आता जाणार आहे ते हळद. टाक असा उग्र कर. जवल्यामध्ये टाकले तर आहे हळद. हळदीला पण बऱ्यापैकी मिक्स करून घेतला. आणि इथं आपला शिस्त ते कालवण आहे. ढाकण दाखव सगळा जरासा. वा 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 वा. वाफ वाफ, नुसतीच वाफ आणि वास सुकटीची आणि कांद्याची, कोलबीच्या. आणि मसाला टाक एकदाच. मसाला पण टाकून घ्या. आणि जवळ्या मसाला पण टाकलो कोलमात. वा वा, मसालो बोलल्या का मग ते जल्ल्यागत सगळा वाटते आई. पूर्ण मसाला एकदम हे करते, असं वास सोडते टाकल्या. तर आईचं अंगे जवलो कोलिम शिजते मस्तपैकी. मसाला पण टाकलो. आता आई काय टाकणार आज? कोथमीर आणि मीठ टाकून घ्यायचं पटापट. आई रोटी आणि काही रोटी बरोबर मस्त लागते नाही जेवण सकाळ भुजिले. हा, आई आपल्याला मस्तपैकी रेसिपी पण कोथमीर टाकून घ्यायचं. कोथमीर थोडी जास्तच टाकायची. ह्यामध्ये आई आंबाट पण टाकतात नाही? टोमॅटो टाकलाय म्हणून जाऊ दे. प्रत्येक आपल्या कालवणात पण जास्त आंब्याचा आंबट म्हणजे आंबवशी होतो ते टाकतो ना आपण. हा, तर टोमॅटो बऱ्यापैकी आपण जास्त टाकलाय, त्यामुळे आंबवशी टाकत नाही. तुम्ही आंबवशी टाकू शकता. आणि बघा काय मसाला फक्त आपला गावचा हळद आणि मसाला वापरला बस, तरी पण आता खापखूप करतात बाजूवाले. म्हणजे वास गेलाय मच्छीचा. हा, मीठ टाकून घे. तर कोथिंबीर पण बघा कसली रेसिपी झाली आपली. कसला कोलिम झाल्यावर आणि कोथिंबीर टाकली ना. आता टाकते ते मीठ चवीनुसार मीठ. जवळ्यात कोलिम जरा कोलमात मीठ जरासं कमी टाकायचं नाही, कारण खारट असते समुद्रातले माशामध्ये. जरासं मीठ कमीच टाकायचा. वा 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 वा, ही मस्त एकदम जबरदस्त वास आहे एकदम. त्यावर पण ढाकण ठेवणारच काय? ढाकण ठेवतेस? हा, ढाकण ठेव. जाम तरी वास सुटली. आणि आपले रोटी पिठे दाखव काय काय केलंस ते म्हणा. तर मित्रांनो हे बघा मस्तपैकी जवला आपला तयार आहे. जवला झालाय छानपैकी. आणि कोलबीचा कांजी हे बघा आई आपल्याला मस्तपैकी ताट काढते कोलबीचा कांजी. वा वा वा, एकदम जबरदस्त बघा. ताट भरते मस्तपैकी. आणि इथं बघा जवला काढलाय आणि भाकरी पण काढली. तर मित्रांनो मस्तपैकी आपला सुका जवला आणि कोलबीचा कालवण मस्त झालाय. आई झाला ना ताट? आईने मस्तपैकी आपल्यासाठी बघा ताट. धान, कोलबीचा कांजी बघा. सुकट जवळा कसा जबरदस्त दिसते. टेस्ट पण लय भारीच असणार. आणि लिंबू
सोबत भाकरी आणि भात. तर आई जबरदस्त रेसिपी बनवलीस, थँक्यू. तर मित्रांनो मस्तपैकी आईने आज पण मस्तपैकी आपल्यासाठी सुका जवला भाकरीसोबत आणि कोलंबीचा कांजी मार्केटमध्ये गेली आणि मस्तपैकी आपल्यासाठी 200 रुपयाची कोलंबी मस्त आणली आणि सोबत भाकरी आणि लिंबू. तर मित्रांनो आजची ही रेसिपी आईने मस्त बनली. आई मस्त थँक्यू. घाईघाईत आईलो घाईघाईत आईलो. मला वाटलं काय जेवण झालं असेल, उशीर झालो कामाशी यायला, तर लेटच झालो. तर मित्रांनो आजची आपली रेसिपी सुका जवला आणि कोलंबीचा कांजी सोबत भाकरी आणि भात. तर ही आजची रेसिपी आईने बनवलेली तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूया. इथे थांबू आणि पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, टाटा, आंब्याचा बाटा. तर भेटूया नवीन नवीन अशाच पुढल्या व्हिडिओमध्ये. आई थँक्यू. थँक्यू. तर चला या जेवायला चाललो आम्ही जेवायला. आणि मी आता ताव मारणारच कारण आपली फेवरेट कोलंबीचा कालवण आणि सुका जवला, ते पण गावचा जवला भाकरी बरोबर. आई अशीच रेसिपी बनवत जा आणि मी येईन कामावरून तेव्हा घाईघाईने व्हिडिओ बनवत राहीन आणि आपण व्हिडिओ टाकत राहूया. चला इथे थांबू आणि पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद. चला या जेवायला.